महाराष्ट्र शासनाने समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी स्थापन केलेल्या समितीत मुस्लिम समाजासह सर्व संबंधित समाज घटक आणि महिला प्रतिनिधींना स्थान द्यावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख यांनी केली आहे। महाराष्ट्र शासनाने समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी स्थापन केलेल्या समितीत मुस्लिम समाजासह सर्व संबंधित समाज घटक आणि महिला प्रतिनिधींना स्थान द्यावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड ॲडव्होकेट एम.एच. शेख यांनी केली। ते म्हणाले, समान नागरी कायदा हा सर्वसमावेशक, पारदर्शक आणि राज्यघटनेतील समानता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर आधारित असावा। त्यासाठी मुस्लिम समाजातील कायदेतज्ञ, महिला प्रतिनिधी तसेच ख्रिस्ती, पारशी आणि इतर अल्पसंख्याक समाजांचे प्रतिनिधी समितीत समाविष्ट करावेत। अंतिम मसुदा तयार करण्यापूर्वी सर्व धार्मिक, सामाजिक, महिला आणि कायदेविषयक संघटनांशी व्यापक सल्लामसलत करावी अशीही त्यांनी मागणी केली। या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की समान नागरी कायदा करत असताना धार्मिक समानतेचा प्रश्न आहे की स्त्री पुरुष समानतेचा प्रश्न आहे। मुळात हा प्रश्न ज्या वेळेला विधानसभेमध्ये चर्चेला आला त्यावेळेला नाशिक येथील तिहेरी तलाकच्या संदर्भातील चर्चा झाली, काही मुस्लिम अल्पसंख्याकांच्या प्रश्नाबद्दल चर्चा झाली आणि मग त्याच्यातून उत्तर देताना गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी हा कायदा लवकरच आणण्यासंदर्भात सूचित केलेला आहे आणि तो आणला जाणार आहे। जर अशी परिस्थिती असेल की त्या ठिकाणी काही धार्मिक, काही सामाजिक वर्गांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं असेल तर त्या क्षेत्रामधील तज्ज्ञ व्यक्तींचा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे, जे आत्ताच्या गठीत केलेल्या समितीमध्ये दिसून येत नाही। दुसरं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका अगदी सुरुवातीपासून अशी राहिलेली आहे की याच्यामध्ये लिंगभेद संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाला पाहिजे, लिंग समानता याच्यामध्ये आली पाहिजे आणि त्या दृष्टीनं महिलांचे सुद्धा तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्ती त्याच्यामध्ये त्या कमिटीमध्ये असले पाहिजेत। या दोन्ही गोष्टींचा विचार करता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी अशी आहे, ताबडतोबीने आत्ता महाराष्ट्र सरकारने जी समिती गठीत केलेली आहे त्याच्यामध्ये सामाजिक पातळीवरील जे तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्ती आहेत आणि त्याचबरोबरीनं महिलांचे जे तज्ज्ञ आणि अभ्यासू आहेत या दोघांचाही त्याच्यामध्ये जर समावेश झाला तर हा कायदा ज्या उद्देशानं आपण आणणार आहोत ते उद्दिष्टाची पूर्तता करू शकतो।